भगवान महादेव म्हणतात, तुम्ही जसे कर्म कराल तसेच फळ तुम्हाला मिळेल. हे वाक्य आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात अनेक वेळा ऐकले असेल. पण तुम्ही खरोखरच मनापासून असा विश्वास ठेवता का की चांगल्या कर्माचे फळ नेहमी चांगले असते? आतून कोणतेही स्पष्ट उत्तर येत नसेल. कारण आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहतो जे आयुष्यभर चांगले कर्म करत राहतात, दुसऱ्यांची मदत करतात, कधीही कोणाविषयी वाईट भावना ठेवत नाहीत. पण असे असूनही त्यांना दुःखच मिळते. पण काळजी करू नका, कारण आजची कहाणी ऐकल्यानंतर कर्मांबद्दलचे तुमचे विचार, तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे स्पष्ट होईल. ही कथा शेवटपर्यंत ऐका, तरच तुम्हाला ती नीट समजेल. जर तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही भगवान महादेवांचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. ही एक प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका गावात राकेश आणि भोला नावाचे दोन भाऊ राहत होते. संपूर्ण गावाला माहीत होते की ते फक्त म्हणायला भाऊ आहेत, पण त्यांच्यात भावांसारखे प्रेम नव्हते. राकेश हा मोठा होता आणि तो भोलापेक्षा खूप हुशार आणि चतुर होता. त्याने भोलाच्या वाट्याची शेतीही हडपली होती. त्यामुळे भोलाच्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागत होता. भोलाची पत्नी नेहमी आजारी असायची आणि तिच्या उपचारासाठीही त्याच्याकडे पैसे नसायचे. पण त्याच्या भावाच्या विरुद्ध असलेला भोला खूप शांत स्वभावाचा माणूस होता. त्याने कधीही कोणाचे वाईट केले नव्हते. पण अनेकदा त्याच्या मनात हा प्रश्न उपस्थित व्हायचा की मी कोणाचेही वाईट करत नाही, मी कोणाविषयी वाईट विचारसुद्धा करत नाही, मग माझ्यासोबत असे का घडते? का माझी पत्नी नेहमीच आजारी राहते? का माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत की जेणेकरून मी माझे आयुष्य चांगले घालवू शकेन? का मला माझ्या कर्माचे फळ मिळत नाही? आणि माझा भाऊ इतका धूर्त, इतका हुशार आणि चतुर आहे, तरी तो नेहमीच मौज-मजेत राहतो. त्याला तर काहीच समस्या नाहीत. तो विचार करू लागला की कदाचित वाईट कर्मांचे फळ चांगले असते. आणि हळूहळू ही शंका त्याच्या मनात घर करू लागली. त्या गावापासून काही अंतरावर एक साधू एका झोपडीत राहत असत. जेव्हा जेव्हा ते साधू गावात भिक्षा मागण्यासाठी येत असत, तेव्हा ते सर्वात आधी म्हणायचे की तू जे केलेस ते तुझ्या वाट्याचं होतं आणि मी जे केले ते माझ्या वाट्याचं होतं. भोलाला याचा अर्थ कधीच समजला नाही. एके दिवशी जेव्हा तो खूप चिंतेत होता, तेव्हा त्याने हेच शब्द ऐकले, तू जे केलंस ते तुझ्या वाट्याचं होतं आणि मी जे केलं ते माझ्या वाट्याचं होतं. हे शब्द भोलाच्या कानावर पडताच तो रागाने उठला व रागाच्या भरात त्या भिक्षूला म्हणाला, अहो महात्मा, तुम्ही नेहमी हे एकच वाक्य सारखं सारखं बोलत असता, ज्याचा काहीही अर्थ नाही. जर तुम्ही म्हणता ते खरे असते तर मी माझ्या आयुष्यात नेहमीच चांगली कृत्ये केली आहेत, म्हणून माझा वाटा तर चांगलाच असायला हवा होता. मला चांगलेच फळ मिळायला हवे होते, पण मला कोणतेही चांगले फळ मिळाले नाही. माझी पत्नी नेहमीच आजारी असते, आमच्याकडे जेवायलाही पैसे नसतात. साधू अगदी शांत स्वरात म्हणाले, असे दिसत आहे की तुझ्या परिस्थितीमुळे तू हार मानली आहेस. कठीण परिस्थितीचा तुझ्या विचारसरणीवर खोल परिणाम झाला आहे. वाईट काळात तुझे विचारही बदलले आहेत. तू एक काम कर, आज संध्याकाळी माझ्या आश्रमात काही फळे घेऊन ये, मग मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. आणि असे बोलून ते साधू महाराज आपले भिक्षापात्र घेऊन पुढच्या घरी गेले. संध्याकाळी भोलाने काही फळे खरेदी केली आणि गावापासून दूर असलेल्या साधू महाराजांच्या झोपडीकडे निघाला. रस्ता गावापासून लांब असल्याने जसजसे तो रस्त्याने पुढे जात होता त्याला खोल शांततेचा अनुभव होत होता. रस्ता सुनसान असल्याने त्याच्या शांततेत कोणतीही बाधा नव्हती. वाटेत फक्त काही माकडे होती. भोलाच्या मनात आली की काही फळे त्या माकडांना खायला द्यावीत. पण नंतर त्याला वाटले की जर मी फळे घेऊन साधूकडे गेलो नाही तर मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. म्हणून माकडांपासून फळे वाचवत तो साधूंच्या झोपडीपर्यंत पोहोचला. भोला झोपडीत पोहोचताच साधू म्हणाले, जर तुझ्या मनात आले होते तर तू ही फळे माकडांना खायला का दिली नाहीस? हे ऐकून भोला आश्चर्यचकित झाला. साधू महाराजांना त्याच्या मनातले कसे कळले की तो फळे माकडांना खायला घालू इच्छित होता? त्याने विचारले, तुम्हाला कसे कळले की मी माकडांना फळे खायला घालू इच्छित होतो? साधू अतिशय शांत आवाजात म्हणाले, मला कसे कळले हे महत्त्वाचे नाही. आम्ही तर साधू आहोत, प्रत्येकाचे मन वाचतो. पण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की ज्याप्रमाणे वासराला हजारो गायींमध्ये त्याची आई सापडते,
त्याच प्रकारे कर्माला त्याचा कर्ता सापडतो. हे कर्म माझ्या हातानेच होणार असे लिहिलेले होते. आणि असे म्हणत साधूने त्याच्या हातातून फळे घेतली आणि माकडांना खायला घालू लागला. भोलाला ह्याचा अर्थ समजला नाही, म्हणून त्यांनी साधू महाराजांना विचारले, तुम्ही काय म्हणालात त्याचा अर्थ मला समजला नाही. कृपया माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला समजावून सांगा. साधू अतिशय शांत स्वरात म्हणाले, बेटा, माणूस नेहमीच विचार करतो की तो कर्ता आहे, तोच करणारा आहे आणि तोच कर्म करेल. पण समजून घेण्याचा मुद्दा असा आहे की कर्म तुम्हाला निवडते, तुम्ही कर्म निवडत नाही. जर तुम्ही कर्म करण्यास सक्षम असाल तर कर्म तुम्हाला हजारो लोकांमध्ये शोधेल. म्हणून सक्षम म्हणजेच योग्य होण्याकडे लक्ष द्या, कर्म करण्याकडे लक्ष देऊ नका. जर तुम्ही फक्त कर्म करण्याकडे लक्ष दिले तर तुम्ही कधीही योग्य होणार नाही. योग्य होण्यासाठी ज्या कर्मांची आवश्यकता असते, प्रथम ती छोटी छोटी कर्मे करायला सुरुवात करा. आणि जेव्हा तुम्ही सक्षम व्हाल, योग्य व्हाल, तेव्हा मोठे कर्म किंवा मुख्य कर्म किंवा ज्या कर्मासाठी तुम्ही बनला आहात ते कर्म तुमच्याकडे आपोआप येईल. उदाहरणार्थ, या माकडांकडे पहा. या माकडांनीही छोटी छोटी कर्मे केली. झाडांवर चढायला शिकले, उलट सुलट उड्या मारायला शिकले आणि अशीच छोटी छोटी कामे करत ते माझ्यापर्यंत पोहोचले. आणि माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांचे अन्न त्यांच्यापर्यंत आपोआप पोहोचले. म्हणून तुमच्या दैनंदिन जीवनात छोटी छोटी कर्मे करत स्वतःला योग्य बनवा. आणि जेव्हा तुम्ही योग्य व्हाल तेव्हा आपोआपच तुम्ही स्वतःचे एक मोठे ध्येय साध्य कराल. साधू महाराजांनी पुढे सांगायला सुरुवात केली, जे खूप महत्वाचे होते. लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही योग्य होण्यासाठी कर्म केले नाही तर इतर लोकांच्या कर्मांचाही तुमच्यावर परिणाम होऊ लागेल. उदाहरणार्थ, तुमची पत्नी अनेक दिवसांपासून आजारी आहे. तुम्ही अनेकदा विचार करता की मला कोणत्या कर्माची शिक्षा मिळत आहे. पण तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की तुमची पत्नी तुमच्या कर्मांमुळे नाही तर तिच्या कर्मांमुळे आजारी आहे. तुमची कर्मे तर चांगली आहेत, पण कोणाला माहीत आहे ना की तुमच्या पत्नीची कर्मे भूतकाळात चांगले नसतील, ज्यामुळे ती आजारी आहे. आणि तुमच्या पत्नीच्या कर्मांमुळे तुम्हालाही त्रास होत आहे, दुःख सहन करावे लागत आहे. त्याचप्रमाणे बरेच लोक त्यांच्या मुलांमुळे, त्यांच्या कुटुंबांमुळे, या सर्वांमुळे दुःख भोगत आहेत. पण जरा विचार करा, जर तुम्ही सक्षम असता तर तुम्ही तुमच्या पत्नीवर स्वतः उपचार करू शकला असता, तिच्या आजारातून तिला मुक्त करू शकला असता. आणि कोणाला माहीत की जर तुम्ही सक्षम असता तर तुम्ही दुसऱ्या निरोगी महिलेशी लग्न केले असते. पण तुम्ही सक्षम नव्हता, म्हणून तुम्ही तुमच्या पत्नीमुळे स्वतः दुःख भोगत आहात. जर तुम्ही सक्षम झालात तर इतर लोकांच्या कर्मांचा तुमच्यावर परिणाम होऊ शकणार नाही. भिक्षू भोलाला चेतावणी देत म्हणाले, लक्षात ठेव भोला, तुम्हाला ते नाही मिळत जे तुम्हाला हवे आहे, तर तुम्हाला ते मिळते ज्याच्यासाठी तुम्ही योग्य आहात. म्हणून तुमची योग्यता वाढवण्यासाठी काम करा, त्यासाठी कर्म करा. कर्माचे फळ मिळवण्यासाठी कधीच कर्म करू नका. भोलाने हात जोडले आणि साधू महाराजांना एक प्रश्न विचारला, महाराज, मला माझी योग्यता कशी वाढवायची याची कृपया मार्गदर्शन करा, जेणेकरून माझे मुख्य कर्म मला स्वतः शोधू शकेल. साधू अगदी शांत स्वरात म्हणाले, बेटा, यासाठी खूप सोपे उपाय आहेत. पहिला उपाय म्हणजे कर्म करा आणि विसरून जा. तुम्ही योग्य होण्यासाठी जे काही कर्म करत आहात ते कर्म केल्यानंतर विसरून जा. त्यातून तुम्हाला काय मिळाले याचा विचार करू नका. म्हणूनच असे म्हटले जाते की कर्म करा, फळाची चिंता करू नका. जर तुम्ही फळाची चिंता केली तर तुम्ही प्रत्यक्षात कर्म करतच नाही आहात. बऱ्याचदा माणसाच्या दुःखाचे हे एक खूप मोठे कारण असते, कारण त्याला वाटते की मी चांगले कर्म करत आहे पण मला फळ मिळत नाही. आणि हेच दुःख त्याच्या मनाला सतत त्रास देत राहते, त्याला त्याच्या ध्येयापासून भटकवते. एखादे कर्म केल्यानंतर त्याचे आकलन जरूर करा, पण फळाची अपेक्षा करू नका. भोलाने साधूला विचारले, मी माझे आकलन कसे करू शकतो? साधूने उत्तर दिले, बेटा, जेव्हा जेव्हा तू एखादे काम पूर्ण करतोस तेव्हा स्वतःला हा प्रश्न विचार की हे काम करताना तुझे लक्ष या कामावर केंद्रित होते का, की तुझे लक्ष दुसरीकडेच कुठेतरी भटकत होते. अशा प्रकारे तुम्ही स्वतःचे आकलन करू शकता की तुम्ही किती लक्ष देऊन ते काम करत होता. आणि जितके लक्ष देऊन तुम्ही एखादे काम कराल तितकीच तुमची योग्यता वाढेल. पण जर तुम्ही असेच फक्त
काम पूर्ण करण्यासाठी एखादे कर्म करत असाल तर त्या कर्मामुळे तुम्ही कधीही योग्य बनू शकणार नाही. ते काम तर पूर्ण होईल, पण त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून स्वतःचे आकलन अशा प्रकारे करा की तुमचे लक्ष त्या कामावर केंद्रित होते की नाही, किंवा तुमचे विचार कुठेतरी भटकत तर नव्हते ना. आणि प्रयत्न करा की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हे काम कराल तेव्हा तुमचे लक्ष आणि विचार त्याच कामावर केंद्रित राहतील. यावर भोलाने एक प्रश्न विचारला की महात्मा, जेव्हा जेव्हा आपण एखादे काम करतो तेव्हा आपले मन विचारांमध्ये अडकते. ते वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींबद्दल विचार करू लागते. मग आपण आपले मन फक्त एकाच कृतीवर कसे केंद्रित करू शकतो? यावर काही उपाय सांगू शकाल का? साधूने उत्तर दिले, बेटा, जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व भावना एखाद्या कृतीत ओतता तेव्हा तुमचे विचार त्या कृतीवर केंद्रित होऊ शकतात. पूर्ण भक्ती, प्रेम आणि सद्भावनेने केलेले कर्म तुमचे विचार इकडे तिकडे भटकू देत नाहीत. जेव्हा तुम्ही ते कर्म पूर्ण भक्तीने करत नाही, तुमचे सर्व प्रेम त्यात ओतत नाही, तुमच्या सर्व भावना त्यात दाखवत नाही, तेव्हा तुमचे विचार तुम्हाला इतर दिशांना घेऊन जातात. परंतु जेव्हा तुम्ही या तिन्ही गोष्टी त्या कर्मात ओतता तेव्हा स्वाभाविकच तुम्ही त्या कर्मात पूर्णपणे गुंतून जाता आणि तुमचे मन आणि चित्त एकाच ठिकाणी राहते. साधू महाराज म्हणाले, जर कोणताही मनुष्य या पद्धतींचा योग्य वापर करतो, त्यांचे पालन करतो, तर तो कोणत्याही कर्मासाठी स्वतःला योग्य बनवू शकतो. आणि एकदा तो योग्य बनला की त्या वासरांसारखे त्याचे कर्म त्याला शोधून काढते. भोलाला काही फळांच्या बदल्यात आयुष्यभराचे ज्ञान मिळाले होते. त्याला स्पष्टता आली होती. त्याच्या मनातील सर्व प्रश्न संपले होते. त्याने साधूला नमस्कार केला आणि त्याच्या घरी जायला निघाला. रात्र झाली होती आणि रस्त्यावर अंधार पसरला होता. या गोष्टींचा विचार करत तो आपल्या घराच्या दिशेने निघाला. तर भक्त हो, आपण अशाच प्रकारची आणखी एक कथा पाहूया. एकदा एक अतिशय दुःखी व्यक्ती एका संतांकडे येतो आणि म्हणतो, मला खूप दुःख आहे की मी माझ्या पत्नीला, मुलांना आणि कुटुंबाला आनंदी ठेवू शकत नाही. मी स्वतःसाठी काहीही करू शकत नाही. कधी कधी मला माझं आयुष्य संपवण्याचा विचारही येतो. महाराज, तुम्ही खूप ध्यानसाधना करता, खूप तपश्चर्या करता. मला माझ्या वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्याचा काही मार्ग सांगू शकाल का? मी खूप वाईट काळातून जात आहे. 2 वेळच्या जेवणाची सोय करणे पण माझ्यासाठी खूप अवघड झाले आहे. आता तुम्हीच सांगा, अशा परिस्थितीत मी कसे जगू शकतो? मी माझ्या कुटुंबाला कसे आनंदी ठेवू शकतो? कृपया मला एक सोपा मार्ग सांगा, जेणेकरून मी सहज समजू शकेन, कारण मी फार शिक्षित नाही. जर तुम्ही मोठ्या मोठ्या ज्ञानाबद्दल बोललात तर मला कदाचित कधीच समजणार नाही. हे ऐकून संत हसले आणि म्हणाले, तू एक काम करू शकतोस. त्यांनी समोरच्या दिशेला बोटाने इशारा करत म्हटले, त्या उंच डोंगरावर एक मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळ मुंग्यांचे एक घर आहे, जिथे हजारो मुंग्या राहतात. तुला हे ऐकून खूप विचित्र वाटेल, पण त्या मुंग्या त्या मंदिराची जमीन खराब करत आहेत. त्या तिथल्या मातीतील ऊर्जा नष्ट करत आहेत, ज्यामुळे तिथे कोणतेही झाड किंवा गवत उगवत नाही. तू माझ्यासाठी एक काम कर, त्यानंतर मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देईन. तू 7 दिवस दररोज त्या डोंगरावर जा आणि मुंग्यांचे घर उद्ध्वस्त कर. जेव्हा जेव्हा तुला मुंग्यांचे घर दिसेल तेव्हा मंदिराजवळील ते घर उद्ध्वस्त कर. पण लक्षात ठेव, घर तोडताना कोणतीही मुंगी मरणार नाही याची दक्षता घे. संतांनी सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करत तो तरुण तिथून निघून गेला. कदाचित त्याला समजले नसेल की संत असे का करत आहेत. ते तर त्या मुंग्यांवर अन्याय करत आहेत, त्यांचे घर उद्ध्वस्त करत आहेत, त्यांना इजा करत आहेत. कोणते संत असे करतात? पण तरीही संतांचे ऐकून तो दुसऱ्याच दिवसापासून डोंगरावर जाऊ लागतो. जेव्हा तो पहिल्या दिवशी डोंगरावर पोहोचतो तेव्हा त्याला दिसते की अनेक मुंग्या त्यांचे अन्न गोळा करण्यात व्यस्त आहेत. सर्व मुंग्या एका रांगेत चालल्या होत्या आणि धान्याचे छोटे छोटे तुकडे गोळा करून आपल्या घरात जमा करत होत्या. हे पाहून तर अगोदर त्या मनाचे मन कमजोर पडले. त्याला वाटले की या मुंग्या किती कष्ट करून आपले घर भरत आहेत आणि जर मी त्यांचे घर उद्ध्वस्त केले तर त्यांना किती वाईट वाटेल. पण मग त्याला संतांचे शब्द आठवले आणि तो घर तोडू लागला. लवकरच मुंग्या इकडे तिकडे पळू लागल्या. आतापर्यंत जी रांग चालू होती ती आता विखुरली आणि जीव वाचवण्यासाठी सर्व मुंग्या इकडे तिकडे पळू लागल्या. काही वेळातच त्यांचे घर तुटले. हे केल्यानंतर तो तरुण दुःखी मनाने आपल्या घरी परतला.
तो अस्वस्थ, दुःखी आणि पश्चातापाने भरलेला होता. मग रात्री झोपताना त्याला विचार आला की आता त्या मुंग्यांचे घर तर उद्ध्वस्त झाले आहे. आता परत तिथे जाऊन काय उपयोग? आता काय फायदा होणार? कारण संतांनी मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करायला सांगितले होते, जे मी केले आहे. पण पुन्हा काही विचार करून दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा तिथे जाण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो त्याच टेकडीवर परत गेला. टेकडीवर पोहोचल्यानंतर तो त्याच ठिकाणी पोहोचला जिथे त्याने काल सकाळी मुंग्यांचे घर उद्ध्वस्त केले होते. पण त्या मुंग्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी आपले घर बनवले आहे हे पाहून त्याला धक्का बसला आणि आता त्या पुन्हा त्यांच्या घरासाठी अन्न गोळा करण्यात व्यस्त होत्या. त्यांना पाहून त्या माणसाला वाटले की या मुंग्या किती मूर्ख आहेत. काल ज्या ठिकाणी त्यांचे घर उद्ध्वस्त झाले होते त्यांनी त्याच ठिकाणी त्यांचे नवीन घर देखील बनवले. आणि हा विचार करून तो माणूस हसायला लागला. पण पुन्हा संतांचे शब्द आठवून त्याने त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. पुन्हा त्या मुंग्यांमध्ये गोंधळ उडाला आणि थोड्याच वेळात त्या मुंग्या आपला जीव वाचवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळू लागल्या. थोड्याच वेळात त्यांचे घर पुन्हा उद्ध्वस्त झाले आणि त्या तरुणालाही थोडे समाधान वाटले की यावेळी मी ते घर चांगले उद्ध्वस्त केले आहे. आता त्या मुंग्या इथे त्यांचे घर बनवू शकणार नाहीत. म्हणूनच निघण्यापूर्वी त्याने त्या घरावर थंड पाणी ओतले, जेणेकरून मुंग्या तिथे आपले घर बांधू शकणार नाहीत. आणि अशा प्रकारे त्याचे काम पूर्ण करून तो तरुण त्याच्या घरी परतला. आज रात्री झोपताना तो माणूस पुन्हा विचार करत होता, संत महात्मा हे योग्य करत आहेत का? एखाद्याचे घर उद्ध्वस्त करणे एखाद्या संत महात्म्याला शोभते का? जर तो माणूस संत नसेलच तर काय होईल? जर तो मला मूर्ख बनवत असेल तर काय होईल? पण नंतर त्याने ठरवले की मी माझे काम आधी पूर्ण करेन, त्यानंतरच समजेल की संत मला असे का करायला लावत होते. आणि हा विचार करत तो रात्री झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा त्याच टेकडीवर जातो. टेकडी चढून गेल्यानंतर तो त्याच ठिकाणी पोहोचतो जिथे त्याने त्यांचे घर उद्ध्वस्त केले होते आणि तिथे कसलेही घर नाही हे पाहून तो आनंदी होतो. सर्व मुंग्या तिथून पळून गेल्या होत्या. आता त्याला वाटले की इथे रोज रोज येण्याचा काही उपयोग नाही, कारण मुंग्यांनी त्यांचे घर बदलले आहे आणि संतांनी मला 7व्या दिवशी येण्यास सांगितले होते. पण आज तर 3रा दिवस आहे. आता उरलेले 4 दिवस परत येऊन काही उपयोग नाही. आणि हा विचार करून त्याने त्याच संतांकडे जाऊन हे सर्व सांगायचे ठरवले. जेव्हा तो मागे वळला तेव्हा अचानक त्याची नजर एका घरावर पडली, जे मुंग्यांनी बनवलेले होते. आणि आता मुंग्या नवीन घरात स्थायिक झाल्या होत्या. हे नवीन घर त्यांच्या जुन्या घरापासून थोड्याच अंतरावर होते. आणि जेव्हा त्या तरुणाने त्यांचे घर पाहिले तेव्हा त्याला वाटले की कदाचित संतांना माहीत असेल की या मुंग्या त्यांचे घर बदलून दुसरीकडे कुठेतरी आपले घर बनवतील, म्हणूनच त्यांनी मला 7व्या दिवशीच येण्यास सांगितले असेल. आणि हा विचार करून तो त्यांचे नवीन घर देखील पाडण्यासाठी पोहोचतो. जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा मुंग्या त्यांच्या कामात व्यस्त होत्या. त्या स्वतःसाठी अन्न गोळा करत होत्या आणि त्यांच्या वारुळात जमा करत होत्या. जुन्या तुटलेल्या घरात जे धान्य राहिले होते मुंग्या तिथूनही धान्य गोळा करून त्यांच्या नवीन घरात परत आणत होत्या. आता पुन्हा एकदा त्या तरुणाचे मन थोडे कमकुवत झाले, कारण तो स्वतः कमकुवत होता. तो स्वतः काळाने मारलेला होता, म्हणूनच त्याला मुंग्यांबद्दल कळवळा येत होता. त्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. तो त्यांना मदत करू इच्छित होता, पण उलट तो त्यांना इजाच करत होता. पण त्या महान संतांचे शब्द आठवून त्याने पुन्हा ते वारूळ पाडण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी कोणत्याही मुंगीला इजा न करता अतिशय काळजीपूर्वक त्याने त्यांचे घर उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. थोडा जास्त वेळ लागला, कारण त्या महापुरुषाने सांगितलेल्या अटीप्रमाणे एकाही मुंगीला इजा होऊ न देता त्यांचे घर उद्ध्वस्त करायचे होते. म्हणूनच त्याला ते घर खूप काळजीपूर्वक उद्ध्वस्त करावे लागले. पण शेवटी त्याने ते केले. ते मुंग्यांचे घर उद्ध्वस्त केल्यानंतर तो खूप दुःखी झाला. यावेळी तो पूर्वीपेक्षा जास्त दुःखी होता, कारण त्याने त्यांचे नवीन घर देखील उद्ध्वस्त केले होते. तो त्या मुंग्यांना स्थिरावू देत नव्हता आणि तो आता स्वतःला राक्षस किंवा दानव समजत होता. पण तरीही त्या महापुरुषाचे शब्द आठवून तो दुःखी अंतकरणाने त्याच्या घरी परतला. रात्री झोपण्यापूर्वी त्याला पुन्हा वाटले की मी किती मोठा राक्षस आहे. जुने घर तर सोडाच, पण मी त्या मुंग्यांना कुठेही राहण्यासाठी जागा देत नाहीये. त्या मुंग्या माझ्याबद्दल काय विचार करत असतील? मला हे काम करायला लावणाऱ्या त्या महापुरुषाचा त्यांना किती द्वेष असेल. पण तरीही त्याने दुसऱ्या दिवशी तिथे जाण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा टेकडीवर पोहोचला.
यावेळी मुंग्यांनी त्यांचे घर एका नवीन ठिकाणी बनवले आहे हे पाहून तो पुन्हा आश्चर्यचकित झाला. त्या पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जेने काम करत होत्या आणि त्यांनी एका रात्रीत आधीपेक्षाही मोठे वारूळ बनवले होते आणि आता त्या पुन्हा त्यांचे अन्न आणि धान्य गोळा करण्यात व्यस्त होत्या. हे पाहून त्या माणसाला वाटले की या मुंग्या कोणत्या मातीच्या बनल्या आहेत. मी त्यांना वारंवार इथून हाकलण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या तिथेच त्यांचे घर बनवत आहेत. त्यांना माहीत नाही का की मी त्यांना इथे कधीच राहू देणार नाही. ही मुंगी खूप लहान दिसते, पण तरीही ती हार मानत नाही. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आणि यावेळी त्याने रागाच्या भरात त्यांचे वारूळ उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. पण यावेळी त्यांचे घर उद्ध्वस्त करताना काही मुंग्या तिथेच मरण पावल्या. त्या त्याच्या पायाखाली चिरडल्या गेल्या. मुंग्यांना चिरडल्यानंतर जेव्हा तो त्याच्या अहंकारातून बाहेर आला तेव्हा त्याला दिसले की त्याने रागाच्या भरात त्या मुंग्यांना किती त्रास दिला आहे. त्याचे मन पश्चातापाने भरले आणि तो डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या घराकडे निघाला. रात्री झोपताना त्याला वाटले की मी त्या मुंग्यांना खूप त्रास देत आहे आणि आता मी त्यांना अजून जास्त त्रास देऊ शकणार नाही. आणि हा विचार करत दुसऱ्या दिवशी त्याने त्या मुंग्यांसाठी त्याच्या घरातून काही साखर घेतली आणि त्याच टेकडीवर पोहोचला. आज त्याच्या मनात श्रद्धा आणि करुणेची भावना होती. आज त्याला त्यांना मदत करायची होती. आणि जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा मुंग्या पुन्हा त्यांचे नवीन घर बनवण्यात व्यस्त होत्या. मोठ्या करुणेने त्याने त्या मुंग्यांना आणलेली साखर खायला दिली आणि पुढील 3 दिवस त्याने तेच केले. तो दररोज सकाळी जाऊन त्या मुंग्यांना साखर खायला घालायचा. 7 दिवसांनी तो तरुण त्या संतांकडे गेला आणि म्हणाला, हे महात्मा, कृपया मला माफ करा. मी त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करण्याचा खूप प्रयत्न केला. मी एकदा नाही तर 4 वेळा त्यांचे घर उद्ध्वस्त केले. मी त्यांचे घर तोडले, पण त्यानंतर मी धाडस करू शकलो नाही. मी त्यांचे घर तोडू शकलो नाही. मी समजू शकतो की मी तुमचे काम पूर्ण केले नाही आणि त्या बदल्यात तुम्ही मला माझ्या वाईट काळातून बाहेर पडण्याचा मार्गही सांगणार नाही. पण मला त्याचा पश्चाताप नाही. मला वाटते की मी जे केले ते योग्य आहे. म्हणूनच मी परत जाण्यासाठी तुमची परवानगी घेत आहे. कृपया मला माझ्या घरी परत जाण्याची परवानगी द्या. हे ऐकून संत हसले आणि म्हणाले, अरे मुला, तू कुठे जात आहेस? कमीत कमी थोडा वेळ थांब आणि मग जा. असे म्हणत संतांनी त्या तरुणासाठी पाणी आणले. त्याला पाणी दिल्यानंतर संतांनी त्या तरुणाला विचारले, मला सांग की तू त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त का करू शकला नाहीस? त्या मुंग्या लहान आहेत आणि तू इतका मोठा आहेस, तरीही तू त्या लहान मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करू शकला नाही. कुठे आहे तुझी शक्ती, तुझी ताकद? याचे उत्तर देताना तो तरुण म्हणाला, हे महात्मा, मी पुन्हा पुन्हा त्यांचे घर उद्ध्वस्त केले होते. एकदा तर रागाच्या भरात मी त्या मुंग्यांना इजाही पोहोचवली होती. ज्या दिवशी मी त्यांचे घर उद्ध्वस्त करताना त्यातील काही मुंग्यांना पायाखाली चिरडले, त्या दिवशी मला वाटले की मी त्यांचे घर का उद्ध्वस्त करत आहे, मी त्यांना इतका का त्रास देत आहे. आणि त्या दिवसापासून त्यांना दुखावण्याऐवजी, त्यांना इजा करण्याऐवजी मी त्यांना मदत करू लागलो. हे ऐकून संत म्हणाले, हीच तर खरी शिकण्यासारखी गोष्ट आहे. एक छोटीशी मुंगी आपल्याला जीवनाचा खूप मोठा संदेश देते. मी तुला त्या मुंग्यांचे वारूळ उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हते पाठवले. मी म्हणून तुला पाठवले होते की तू त्या मुंग्यांकडून काहीतरी शिकू शकशील. त्या मुंग्यांकडून तू काय शिकलास सांगू शकशील का? हे ऐकून त्या तरुणाने संपूर्ण कहाणी सांगितली. संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर संत हसले आणि म्हणाले, बेटा, या मुंग्यांकडून शिकण्याचा पहिला धडा म्हणजे तू किती वेळा त्यांचे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास, किती वेळा त्यांचे वारूळ तोडले, पण प्रत्येक वेळी त्या एक नवीन घर बांधत असत. त्यांनी कधीही हार मानली नाही. जर त्यांनी हार मानली असती तर तुला त्या मुंग्या परत इथे सापडल्या नसत्या. कर्म करत राहणे हेच जीवन आहे. परिश्रम आणि प्रयत्न करत राहणे हेच आपले कर्म आहे. पण आपण मानव फक्त एकदा किंवा दोनदा हार मिळाली की लगेच निराश होतो आणि मग आपण प्रयत्न करणेही सोडून देतो. आणि काही लोक तर आपले जीवन संपवण्यासाठी तयार होतात. पण प्राण्यांमध्ये तुम्ही एक गोष्ट नक्कीच पाहिली असेल की ते कधीही स्वतःहून आपले जीवन संपवू शकत नाहीत. तुम्ही कधीच ऐकले नसेल की एखाद्या प्राण्याने आत्महत्या केली आहे. मग तो प्राणी कितीही भुकेला असो किंवा दुःखी असो, तरी तो नेहमीच आपल्या जीवनासाठी संघर्ष करतो. पण दुसरीकडे आपण मानव एकदा दोनदा अपयशी झालो की लगेच हार मानतो, निराश होतो आणि आपले जीवन संपवतो. जीवन हा एक सुंदर प्रवास आहे आणि मृत्यू हे शेवटचे मुक्कामाचे ठिकाण आहे. तेच अंतिम आणि परम विश्रांतीचे ठिकाण आहे.
म्हणून मृत्यूपूर्वी कर्म करत राहा. कधीही हार मानू नका, कारण मृत्यूनंतर तुम्ही परम विश्रांतीमध्ये जाणारच आहात. मग त्यापूर्वी तुम्ही आपले कर्म करणे का सोडत आहात? का हार मानत आहात? तुम्ही का निराश होत आहात? जर तुमचे एक घर तुटले असेल तर दुसरे नवीन बांधण्याचा प्रयत्न करा. आणि जे प्रयत्न करतात ते कधीही अपयशी होत नाहीत, हे तुम्ही त्या मुंग्यांकडून नक्कीच शिकले असाल. त्या दिसायला तुमच्यापेक्षा खूप लहान आहेत आणि तुम्ही खूप मोठे आहात, पण त्यांचे मन तुमच्यापेक्षा खूप मोठे आहे. इतके विशाल आहे, इतके दृढ निश्चयी आहे की इतक्या वेळा घर तोडल्यानंतरही त्या मुंग्यांनी कधीही हार मानली नाही. तर भक्त हो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.